तर आता ना हत्तीचं लोकेशन समजलंय आम्हाला आणि आम्ही आता तिकडेच जातोय बघायला. हे त्याची पायाची साईज बघा. ओ बापरे. हा ही साईज आहे. हा एवढा एक पाय आहे त्याचा. हा एक पाय अजून आहे. आपल्या कोकणात जे भेंडल्या माडांची झाडं आहेत ती सगळ्यात स्ट्रॉंग म्हटली जाते. म्हणजे चैन सॉ सुद्धा जो आपण वापरतो कटर, वूड कटर, त्याची चैन सुद्धा अक्षरशः एका पॉइंटला धार जाते, ते जळते म्हणतात. तर एवढं स्ट्रॉंग असतं. एवढं स्ट्रॉंग असतं. हे आहे इथे हे झाड बघा, बाजूला आहे ते. हे समोर आहे भेरली माड झाड. त्याने काल इन्सुलीमध्ये पूर्ण अक्षरशः उभं सोललं, त्याचा तुकडा काढला, त्याचा गर खाल्ला आणि आहे. आणि बाकी जे सोशल मीडियावरती काही गोष्टी आलेल्या आहेत तर त्यातलं किती खरं आहे किती खोटं आहे आणि काय वस्तुस्थिती आहे ते सांगाल? सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत की त्याच्याकडून नुकसान होतंय किंवा ज्या बाकी अदर गोष्टी आहेत, आम्ही त्या गोष्टीला दुमत नक्कीच नाही देणार. ज्याचं नुकसान झालंय त्याबद्दल आम्हाला नक्कीच खेद आहे. आणि आज असं झालंय की नाही की मानवाच्या हस्तक्षेपामुळे हा त्यांचा जो अधिवास आहे, नैसर्गिक जो अधिवास आहे ना, हा तुटत चाललेला आहे. कारण आज जंगलं तोडली जात आहेत, मोठ्या प्रमाणावरती लाकूड तोडलं जात आहे, ते विकलं जात आहे. त्याच्यानंतर प्रकल्पांच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली ती वनराई तोडल्या जात आहेत. नमस्कार, मी कोकणची ऋषाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. सध्या कोकणामध्ये एकच विषय सुरू आहे, ते म्हणजे ओंकार हत्ती. तर हा हत्ती कुठून आला आणि तो इथे काय करतोय आणि वंताराचा जो विषय आहे तर वंतारामध्ये त्याला का पाठवण्यात येतंय, त्याच्यासोबत काय झालेलं आहे आणि याच सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळवण्यासाठी मी आज आले आहे सावंतवाडीतील वाफोली या गावामध्ये, जिथे तेरेखोल नदीमध्ये हा हत्ती आंघोळ करताना मला दिसलेला आहे. आणि आता आपण तेच पाहणार आहोत. त्याचबरोबर गावातील काही लोक आहेत जी त्याच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत, तर त्यांच्यासोबत मी इथे जाणार आहे आणि इथे जाऊन बघणार आहे की खरोखर तो हत्ती आजारी आहे का, तो आक्रमक आहे का आणि इथल्या लोकांची काय मतं आहेत त्याच्याबद्दल. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ओंकार वंतारामध्ये जाणार नाही व त्याला योग्य तो न्याय मिळेल. तर आता आम्हाला समजलं की हा ओंकार जो आहे तो नदीच्या साईडला गेलेला आहे आंघोळ करण्यासाठी. तर दुपारची वेळ आहे, थोडंसं ऊन पडलंय आणि तो दुपारच्या वेळी आंघोळ वगैरे करायला याच नदीमध्ये येतो. तर ही आहे तेरेखोल नदी आणि या नदीमध्ये मगरी देखील आहेत आणि तो आता इथेच आंघोळ करायला गेलाय आणि खूप एक्साइटेड आहे मी बघण्यासाठी की तो कसा दिसतो, काय करतो. आणि तो पोहताना, म्हणजे माझी इच्छा होती की त्याला पाण्यात पोहताना पाहायची आणि तो आता पाण्यातच आहे. चला बघूया. तर आता आम्ही त्याला पाहतो इथून, तो दिसतोय का लांब वगैरे कुठे, पण तो इथे दिसत नाहीये. तर ते दुसऱ्या साईडला असावा असं वाटतंय, तर त्या साईडला जाऊन बघणार आहोत आता आपण. हे पाऊल दिसतात ते एवढे मोठे मोठे गव्याचे. त्याचं पाऊल खूप मोठं आहे. एवढा पाऊल आहे. तो किती वर्षाचा आहे हत्ती? अंदाजे 10च्या आसपास. 10 ते 15. नको परत वरती वाट नसतात, सगळे जातो. तिकडे आवाज दिला कोणी तो. अरे हो, पण एक्झॅक्ट लोकेशन नाही समजणार. तर इकडून खाली जाऊन बघून येलो आम्ही. हे आहे हत्तीचं पाऊल. कसं ढसलाय ते. हाईटला किती आहे साधारण तो?
10-12. जरा पुढून गेलं पाहिजे आपल्याला. काय तुझं नाव काय? शांत बसतो. नाव काय तुझं? आहे इकडे कन्फर्म आहे. हत्तीचा आवाज येतो. माणसं आहेत फॉरेस्ट सांगतायत का? चला इकडे. इकडून ते काय सगळे इकडे. आमचा लोकल. बापरे. लोकल वाटतं. हे इकडे आहे हत्ती. तर आता ना हत्तीचं लोकेशन समजलंय आम्हाला आणि आम्ही आता तिकडेच जातोय बघायला. तू ज्या ज्या वाटेने गेला ना तिथे एवढे मोठे मोठे खड्डे झालेत, म्हणजे त्याची पाऊल आहेत पण आपल्यासाठी खड्डे झालेत. तो इथे नदीमध्ये जाऊन आलाय. आता तिकडं शोधला आम्ही, नदीमध्ये नव्हता तो. आता वरती आलाय आणि खेळत बसलाय काहीतरी असं सांगितलंय. आता इथं वाटेत भेटलेल्या लोकांनी. बघूया आपण कुठे आहे. तर आपल्यासोबत ना इथे जे वन्य अधिकारी वगैरे आहेत ना ते सुद्धा आहेत. आवाज करू नको. केवढं मोठं एक पाऊल आहे तिथे. बापरे, खड्डे झाले त्याच्या पायाने. आहे इथे नको नको तू पकडू का? पकडते आहे. झोपणार आहे तो आता. ओरडू नको. बोलू की तो बोलू की चोर खाली. आता ओंकार इथे आंघोळ करतोय. कुठं आता दिसला का? आता बघता कुठून दिसते? हो. मोठाच आहे. तो व्हिडिओ मध्ये छोटा दिसतो एकदम. कसा खेळतोय त्याचे खेळ चालू आहे. एन्जॉय करतो.
पाहिलं ना कशा प्रकारे हा पाण्यामध्ये खेळत आहे, तर अगदी लहान मुलासारखाच मला तरी वाटलं बाबा की लहान मुल कसे आपले काहीतरी खेळ करतात ना, तसा तो पाण्यामध्ये मस्तपैकी खेळत बसलाय. तर आता आपण पाहणार आहोत की ते गावकरी जे आहेत जे याच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत, तर त्यांची काय मतं आहेत आपण ती जाणून घेऊया. आणि काय मी हेमंत वागळे, इन्सुली गावचाच रहिवासी, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही सेव ओंकार ही चळवळ एक सुरुवात केली. एक छोटंसं रोपट्यासारखं सुरुवात झाली होती आणि आज तो एक मोठा वृक्ष तयार झाला आहे. आणि त्या बाबतीत जे काही निर्णय आहेत ते कोर्ट घेईल. आमच्या प्रयत्नांना यश नक्कीच कोर्ट देईल. हे गुणेश गवस वाफोलीतले रहिवासी आहेत, वाफोली गावचे. आता आपण आहोत तोच वाफोली गाव. आणि आम्ही मागचे काही दिवस, बरेच दिवस, म्हणजे एक जवळपास महिना होईल, आम्ही कंटिन्यू ओंकारच्या आसपास राहतोय. कारण त्याच्यावर जे काही हल्ला झाला, बॉम्ब हल्ला असो किंवा दांड्याचा हल्ला असो किंवा त्याला हॅरेस करण्याचा जो प्रयत्न झालाय तो पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही ॲक्टिव्ह आहोत. आणि बाकी जे सोशल मीडियावरती काही गोष्टी आलेल्या आहेत, तर त्यातलं किती खरं आहे, किती खोटं आहे आणि काय वस्तुस्थिती आहे ते सांगाल? सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत की त्याच्याकडून नुकसान होतंय किंवा ज्या बाकी अदर गोष्टी आहेत, आम्ही त्या गोष्टीला दुमत नक्कीच नाही देणार. ज्याचं नुकसान झालंय त्याबद्दल आम्हाला नक्कीच खेद आहे. कारण प्रत्येक नुकसान झालेला व्यक्ती हा गरीब शेतकरी आहे, त्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच वाईट वाटतंय. पण एक मुद्दा असा मला मांडायचा आहे की आतापर्यंत बऱ्याच सोशल मीडियाला किंवा न्यूज चॅनलला दाखवलं गेलं की ओंकारकडून नुकसान होतंय. आता ज्या भागात ओंकार काही 15 दिवस किंवा 10 दिवस वावरतोय, मग त्याच भागात आपली एखादी वस्तू किंवा आपलं एखादं जनावर, म्हणजे जशी गाय, म्हैस, त्या भागात जाणून बुजून ठेवणं म्हणजे ही वैयक्तिक त्या फक्त ओंकारची चूक असेल का, हा सगळ्या जनतेला मला नक्कीच प्रश्न विचारायचा आहे. आमच्या इन्सुलीत सुद्धा जे इन्सिडेंट्स घडले, जो ट्रॅक्टर त्यांनी टाकलाय क्षेत्रफळवाडीत किंवा ज्या गाडीवर त्यांनी हल्ला केलाय, तर त्या गोष्टीसुद्धा, कारण ओंकारचा वावर तिथे जर 1 महिना आहे, तर त्या एरियात या गोष्टी ठेवण्यामागचं विशेष उद्दिष्ट त्यांचं काय होतं, शेतकऱ्यांचं. त्यांच्या नुकसानीबाबत नक्कीच मला खेद आहे की त्यांचं नुकसान झालंय किंवा जी म्हैस मारली असं सिच्युएशन क्रिएट केली, पण ॲक्च्युअल कंडिशन तशी नव्हती. फॉरेस्टच्या टीमशी सुद्धा आम्ही बोललो, आम्ही सुद्धा त्यावेळेला उपस्थित होतो. ती म्हैस तिथे बांधून ठेवलेली होती आणि वारंवार त्या शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही बांधून ठेवू नका, सुट्या ठेवा, जेणेकरून त्याच्याकडून काही होणार नाही. आणि कसा विषय आहे की तो डायरेक्ट समोर आल्यानंतर त्या म्हशी बिथरल्या आणि त्या धावल्या, त्यावेळेला त्यांना फास लागला. ही ॲक्च्युअल कंडिशन आहे. पण ती बाहेर काढणं न काढणं हा प्रत्येकाचा विषय आहे. आता तुम्ही विचारलात प्रश्न म्हणून ती मला विषय मांडावा लागला. ओके. आणि बाकी तुम्हाला हे जे ह्याच्यासाठी लोकांकडून म्हणजे काय मदत हवी आहे किंवा लोकांनी काय केलं पाहिजे हे सांगू शकाल या गोष्टीसाठी? लोकांनी काय केलं पाहिजे या विषयासाठी सगळ्यात पहिलं ताई तुझे मुळात आभार की तू यासाठी आली आहेस. आपल्याकडे जेवढे रील स्टार्स वगैरे आहेत ते प्रत्येक जण कोकणचं नाव वापरतायत. जसं तू सुद्धा कोकणची ऋषाली, तुझ्या मनात कोकणबाबत जे प्रेम आहे त्या प्रेमाने तू स्वतः इथे इथपर्यंत आलेली आहेस. तू आम्हाला कॉन्टॅक्ट केलास आणि आता सुद्धा तू ऍक्टिव्ह झालीस. तसं जे रील स्टार आहेत कोकणचं नाव वापरतायत, तर नाव वापरतायत त्याप्रमाणे कोकणसाठी तुम्ही काहीतरी करा. आज आम्ही उभे राहिलोय, आमच्या बरोबर नक्कीच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण कोकण हे आमच्या पाठीशी नक्की राहणार आहे. किंवा जरी राजकारणी जरी म्हटलात तरी ते अप्रत्यक्षरित्या आमच्या पाठीशी राहतील एवढा मला विश्वास आहे. कारण ज्या माणसात कोकणचं ब्रीड आहे, ज्याचं मूळ कोकण आहे, ज्याच्यात कोकणची एक भावना आहे, म्हणजे तो मूळ ब्रीड असेल कोकणचं, म्हणून त्याच्याबाबत कोकणबाबत काहीतरी चांगली त्याच्या मनात पॉझिटिव्ह थिंक असेल. बाकी हायब्रिड लोकांबाबत आम्ही काय बोलू शकत नाही. बरोबर, थोडक्यातच काय ते समजून घ्या. आणि ह्या हत्तीला वाचवण्याची का गरज आहे? हत्तीला वाचवण्याची गरज आहे म्हणजे फक्त हत्ती हा एक विषय नाहीये. आपला अख्खा सह्याद्री पट्टा जो ज्या ठिकाणी जैवविविधता म्हटली जाते, ज्या ठिकाणी आपले प्राणी मात्र आहेत, आपले मित्र आहेत प्राणी सगळे, त्यानंतर आपलं जंगल आहे, हे वाचवण्याची आज गरज आहे. फक्त ओंकार हा एक जर वनतारात गेला तर त्यांचं आपल्या विरोधात असलेलं हे पहिलं पाऊल असेल. विकासाच्या नावाखाली भकास चालू आहे. आता ज्या ठिकाणी त्याला नेलं जात आहे, जे प्रायव्हेट झू आहे, त्याचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे. आता परत वारंवार ते घाण नाव मला तोंडात घ्यायचं नाही, आम्ही स्पष्ट सांगतो. तर ते माहिती आहे सगळ्यांना तिथे काय चालतंय काय. आता त्या दृष्टीने जर सगळ्याच गोष्टी तिथे गेल्या तर आपलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आज काम करतंय ते महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून काम करतंय. पण उद्या सकाळी भविष्यात ते असं होईल की सरळ अंबानी फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून डिक्लेअर करावं लागेल. कारण जर आज तो हत्ती आहे त्याला आजारी म्हणून दाखवला गेला,
गेला. वास्तवात तो आजारी नाहीये ताई, तुम्ही सुद्धा त्याला बघितला, तुमच्या कॅमेऱ्यात सुद्धा तो आलाय. तो सुंदर खेळतोय, तो आपल्या लीला दाखवतोय, तो बाललीला करतोय आपल्या. मग तो आजारी असा फॉरेस्टने त्यांना दाखवलं. पण दाखवल्यानंतर जेव्हा त्याला क्वारंटाईन करायचा विषय झाला, कोर्टाने जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही अजून त्याला क्वारंटाईन का केलं नाही, तर ज्या वेळेला आम्ही ऍक्टिव्ह झालो त्यानंतर वनताराने शेवटी ह्या गोष्टीला विचार करायला घेतला आणि त्यांनी कुठेतरी आपलं एक पाऊल मागे घेतलं. मागे घेतल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणतंय की आम्ही आता काहीच करू शकत नाही, वनतारा आम्हाला कॉन्टॅक्ट करत नाहीये किंवा आमच्या संपर्कात येत नाहीये. मग वनताराच्या जीवावर हे फॉरेस्ट डिपार्टमेंट चालत होतं का? म्हणजे वनताराने जर सपोर्ट केला तरच त्या एखाद्या हत्तीला म्हणतोय मी तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता का? मग एवढं मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंट का चाललंय? का हे गव्हर्नमेंट आपलं चालवतंय, सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतंय, स्टेट गव्हर्नमेंट चालवतंय, का एखादा कोणतरी उद्योगपती चालवतोय? हा प्रश्न होतोय. त्यामुळे ओंकार बरोबर आपलं सह्याद्री नक्कीच वाचेल. जर पहिलंच पाऊल त्यांचं ठेचलं तर पुन्हा परत ते कोकणात आपल्या पाऊल ठेवणार नाहीत. आपलं कोकण वाचवण्यासाठी आम्हीच उभे आहोत. आमच्याबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि तुमच्यासारखे नक्कीच जेवढे आता एक लोकांचा एक आयकॉन बनलाय तुम्ही, लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचताय, तर तुमच्यासारखे लोक जेव्हा सपोर्ट करणार त्याबरोबर लोक सुद्धा नक्कीच आम्हाला सपोर्ट करतील. आणि ओंकार बद्दल थोडी माहिती सांगाल? कुठून आला आणि तो या इथे कसा पोहोचला आणि इथे का फिरतोय, कशासाठी फिरतोय म्हणजे त्याबाबत बरेच शंका कुशंका लोकांच्या मनात आहेत. ओंकार आज साधारण जून महिन्यापासून तर आपल्या कळपापासून बाजूला गेलाय असं सांगितलं जातंय स्पष्ट, पण ते नक्की सत्य काय आहे ते देवालाच माहिती. आम्ही तर त्याला राखणदाराचं एक स्वरूप मानतोय की तो राखणदार आम्हाला सगळ्यांना जागं करायला आलाय, आपलं कोकण वाचवण्यासाठी दाखवायला आलाय. आणि तो कळपापासून बाजूला खरंच गेला का त्याला बाजूला काढला गेला ही बाबत नक्कीच आमच्या मनात एक शंका आहे. तो बाजूला गेला, आता कारण सांगतायत की तो एक फिमेलच्या शोधात आहे, तो वयात आलाय, पण वास्तवात जर त्याचं सगळं बिहेवियर बघितलं तर तसं वाटत नाहीये. तो एकदम शांततेत त्याचं चाललंय, ते मस्त चाललंय, कारण तो अजून मॅच्युअर नाही झालाय, तेवढा लहान आहे. हा, मानसिकरित्या सुद्धा किंवा शारीरिकरित्या एक साधारण 10 ते 15च्या दरम्यान वय आहे असं सगळेच सांगतायत. त्याबाबत नक्की कन्फर्मेशन आम्ही देऊ शकत नाही, आम्ही किंवा कोणीच, कारण फॉरेस्टने सुद्धा ते डिक्लेअर नाही केलंय अजून, फॉरेस्टलाच माहिती नाही. आणि तो कुठून आलाय हेही माहिती नाही आपल्याला. आलाय कुठून? दोडामार्ग पट्ट्यात तो होता, मोर्ले गावात त्याचं लास्ट लोकेशन होतं. त्यानंतर तो तिथून निघाला, नेतारडे गावापर्यंत आला, नेतारड्यानंतर त्यांनी गोव्यात गेला, गोव्यातून तो पुन्हा आता फिरत फिरत इन्सुली, मडुरा असे सगळे गावं तो फिरतोय. तर आणखीन एक असा प्रश्न आहे की हा हत्ती म्हणजे मानवी वस्तीमध्ये कसा आला किंवा काय येतोय? हत्तीचा तसा विषय नाही आहे की आज तुम्ही बघितलात ना तर हत्तीसोबत गवेरेडे आहेत, माकडं आहेत, असे बिबटे आहेत, वाघ आहेत. हे आज सगळेच प्राणी जे आहेत, वन्य प्राणी जेवढे आहेत ना, हे सगळे प्राणी आज वस्तीवरती येत आहेत. तर काय येत आहेत याच्या मागचं कारण असं आहे की नाही की आपला सह्याद्री पट्टा जो पूर्ण आहे या ठिकाणी पूर्वी जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असायचा आणि त्या जंगलांमध्ये त्यांना भरपूर असं काहीतरी खायला मिळायचं, प्यायला मिळायचं, म्हणजे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या परिपूर्ण व्हायच्या त्या ठिकाणी. आणि आज असं झालं आहे की नाही की मानवाच्या हस्तक्षेपामुळे हा त्यांचा जो अधिवास आहे, नैसर्गिक जो अधिवास आहे ना, हा तुटत चाललेला आहे. कारण आज जंगलं तोडली जात आहेत, मोठ्या प्रमाणावरती लाकूड तोडलं जात आहे, ते विकलं जातं आहे. त्याच्यानंतर प्रकल्पांच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली ती वनराई तोडल्या जात आहेत. मग ह्या अशा सगळ्या प्रकारामुळे आज झालंय असं की नाही का हा सगळा जो प्राण्यांचा कळप आहे हा हळूहळू माणसांच्या वस्तीमध्ये सरकत चाललंय. आता आपलं वन खातं एखाद्याने एखादं जंगलामधलं लाकूड तोडलं किंवा एखादं झाड तोडलं गरजेसाठी तर त्याच्यावरती फार मोठी कारवाई केली जाते. पण आज ज्यावेळी हे प्राणी सगळे इकडे येत आहेत तर त्यांना थोपवण्यासाठी आपलं वन खातं सक्षम नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. आज पूर्णपणे आपल्या वन खात्याला जे आहे ते अंबानींच्या वनतारावरती अवलंबून राहावे लागते. ही लाजेची बाब आहे, शर्मेची बाब आहे. म्हणजे आपलं एवढा खर्च होतो त्याच्यावरती, त्या खात्यावरती एवढा खर्च होतो, पण तरी पण ते सक्षम नाही. तर का नाही सक्षम? तर जसं वागळे साहेब म्हणाले की बाबा हे भविष्यामध्ये कुठेतरी हे अंबानीचं फॉरेस्ट किंवा असं काहीतरी ते घडण्याचे चान्सेस आहे. थोडंसं एक तुम्हाला असं सांगतो की नाही की ही जी सुरुवात आहे ही सुरुवात कुठनं झाली आहे तर ॲक्च्युली
ओंकारचं रक्षण तर झालंच पाहिजे, वन्य प्राण्यांचं रक्षण हे झालंच पाहिजे. पण त्याचबरोबर या राजकारणी लोकांचा असा एक संकल्प कुठेतरी अदृश्यपणे असं म्हटले बॅक ऑफ द कॅमेरा असं चालू आहे की इथे फार मोठं मायनिंग या क्षेत्रामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठं मायनिंग आहे आणि त्यासाठी त्यांना जमिनी घ्याव्या लागणार. बरं, आता जमिनी हव्या तर फॉरेस्टच्या जमिनी हे लोक घेऊ शकत नाहीत. मग काय करायचं की बाबा एक एक करून सगळे जे प्राणी आहेत हे प्राणी सगळे दुसरीकडे स्थलांतरित करावेत आणि हे सगळे स्थलांतरित झाल्यानंतर हे एक रिपोर्ट तयार करतील, कोर्टाकडे सादर करतील की या जिल्ह्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं वन्यजीव या ठिकाणी अस्तित्वात नाही. आणि त्यानंतर या राजकारणी लोकांना जे साध्य करायचं आहे ते सहज साध्य करता येणार, त्याला कोणीही विरोध नंतर करू शकणार नाही. जशी आज छत्तीसगडची परिस्थिती झालेली आहे. अडानीला आज 3000 एकरचा प्लॉट त्या ठिकाणी दिला गेलेला आहे प्रकल्पांच्या नावाखाली. अरे पण ज्या ठिकाणी ते लोक राहतात तिथे लोक राहतात, त्यांच्या वाड्या वस्त्या आहेत, पण त्यांचा कधी कोणी विचार केला नाही. त्यांच्यावर लाठीकाठी चालवली जाते. तर ह्या गोष्टीचा या सरकारचा, मी त्या सरकारचा निषेध करतोय, निषेध नोंदवतोय. बरं, आता ओंकार जो आहे ना, आपण ओंकारकडे येऊया. वन खात्याच्या, एक मिनिट तुम्हाला जरा हे करतो मी की वन खात्याबरोबर आज जिल्ह्यामध्ये आपल्या देवस्थानच्या जमिनी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या जमिनीवरती या राजकारण्यांचा पूर्णपणे डोळा आहे. त्याच्यामुळे मी माझ्या जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बांधवांना, भगिनींना जागं करू इच्छितो की बाबा जर तुमच्याकडे एखादी देवस्थानची जमीन असेल आणि ती जर तुम्ही कसत असाल, त्याचा वापर करत असाल तर सावध व्हा, एकत्र या आणि हा लढा जो आहे देवस्थानच्या ज्या गिळंकृत करण्याचं जे चाललं आहे देवस्थानच्या जमिनी, त्याच्या विरोधात पेटून उभे राहा. नाहीतर असं होणार, फॉरेस्टच्या जमिनी पण जाणार, त्याच्याबरोबर या सगळ्या देवस्थानच्या इनाम दिलेल्या ज्या तुम्हाला जागा आहेत त्याही सगळ्या जातील आणि तुम्ही देशोधडीला लागाल. कळलं की नाही? सो हे आज गोष्टीचा माझ्या कोकणी माणसाने, प्रत्येकाने आज हा विचार करण्याची फार नितांत गरज आहे. तुम्ही अभ्यास करा या गोष्टीची, हे घाला, सिनॉप्शन्स काढा, त्याचे काय काय घडतंय, कसं कसं घडतंय ह्याचा विचार करा. आणि आज तुम्ही खरोखर जर आज तुम्ही रस्त्यावरती उतरले नाही तर भविष्यात तुमची जी मुलं बाळं असतील ही ह्या लोकांकडे, ह्या अडानीकडे म्हणा किंवा या अंबानीकडे म्हणा, गुलामगिरी करताना दिसतील आणि त्यांचाच ताबा तुमच्यावरती राहणार आहे. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट एक अशी सांगतोय की ह्या ज्या कोकणातल्या आमच्या जमिनी आहेत ह्या तुम्ही विकू नका. बापजाद्याने आपल्या ह्या कमवलेल्या जमिनी आहेत, कसलेल्या जमिनी आहेत, त्या बापजाद्यांना वाऱ्यावरती सोडू नका. ह्याचा परत एकदा विचार करा तुम्ही. उद्या 27ला ओंकार संदर्भात, ओंकारला वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. उद्यापासून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू करतोय. उद्या संध्याकाळपर्यंत, तारीख किती? उद्या 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबरला सकाळी 10:30 वाजल्यापासून बांद्यामध्ये आम्ही प्रोटेक्ट ओंकारसाठी आम्ही धरणं आंदोलन करतो आहोत. आणि उद्याच्या दिवसात जर वन खात्याकडनं आम्हाला समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर दिनांक 28 पासून सकाळी 10:30 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत. आणि एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने सांगेन, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा फार मोठा असतो. त्यामुळे राजकारण्यानं तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही किती प्रयत्न करा, कसेही प्रयत्न करा, माझो राखणारो माझो समर्था बसलो. त्याच्यामुळे तुम्ही मनात असा काय आणू नका की आम्ही असा करू आणि आम्ही तसा करू. कळला की नाही? ऊपर वाले के लाठी में ना देर है, अंधेर नहीं है, ये ध्यान रखना सभी राजकारणी. आणखीन एक मला असं विचारायचं होतं की ओंकार जे नाव आहे या हत्तीचं, तर ते कुठून आलं, कुणी सांगितलं किंवा कसं? ओंकार हे नाव जेव्हा तो दोडामार्ग पट्ट्यात फिरत होता त्यावेळेला तिथल्या जो फॉरेस्टचा स्टाफ होता किंवा काही त्याच्याबरोबर असलेले ऍक्टिव्ह माणसं होती, आम्ही आता त्यांचं सगळ्यांचीच नावं नाही सांगू शकत आहे, पण आपल्या कोकणातूनच दिलेलं हे नाव आहे, कोकणाने प्रेमाने दिलेलं त्याला ओंकार हे नाव आहे. आणि तो त्याला रिस्पॉन्ड पण करतो. रिस्पॉन्स 110% तो करतोय. तो आता रिस्पॉन्स करतोय, तो माणसालाय अशा प्रकारे जी त्याची प्रतिमा तयार केली जाते, तो वास्तवात तसं ते प्रकार नाहीये. तो माणसाला नाहीये. लोकांच्या मनात जी एक भावना निर्माण झाली आहे की तो माणसाला आहे, तो माणसाला नक्कीच नाहीये. तो अजून एक म्हणजे त्याची मानसिकता कम्पेअर करायला गेलात
तर आपल्या माणसाचं एक साधारण 5-6 वर्षाचं जे मूल असतं अच्छा. त्या तेवढी मानसिकता त्याची आहे. तो त्याप्रमाणे करतोय. तो आता खेळतोय. जर तो स्वतःचं अस्तित्व त्याला समजलं की मी कोण आहे आणि मी काय करू शकतो, त्या पद्धतीने जर तो वागला तर कोकणातल्या माणसाला घराबाहेर सोडा, घरातही राहणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर तो आपल्या नैसर्गिक अधिवासात जावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान व्हावं. जे आतापर्यंत नुकसान झालंय त्याची वैयक्तिक कारणं सुद्धा मी तुम्हाला सांगितलीत, किंवा काही ठिकाणी त्याच्याकडून स्वतःच्या पोटाची खिळगी भरण्यासाठी असू दे, किंवा एक त्याचा बाललीला जशा तो आता करत होता, आपण कॅमेऱ्यात बघितला त्याप्रमाणे बाललीला करताना त्याच्याकडून काहीतरी तोडमोड होते. आपल्या घरातली मुलं काहीतरी तोडमोड करत असतात. हा एवढा मोठा प्राणी आहे, त्यामुळे त्याच्याकडून होताना काही गोष्टी मोठ्या होणार आहेत. तर या सगळ्या टाळण्यासाठी आज आम्ही उभे राहिलोत की लवकरात लवकर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडा. आज जी कारणं सांगितली जात आहेत की एक त्याला फिमेलची गरज आहे, किंवा त्याला मेटिंगसाठी काहीतरी ऑप्शन्स हवेत, डोळ्यातून पाणी वगैरे येते त्याच्या मीटिंगसाठी. हो 100% असं दाखवलं जातंय. मी स्पष्ट सांगतोय, वास्तव तसं नाही आहे नक्कीच. कारण आम्ही त्याला आता मागचे बरेच महिने त्याच्याबरोबर राहिलोय. तर त्याला ज्या गरजा आहेत ना, त्याच्या शारीरिक असो किंवा त्याच्या मानसिक असो, ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवायला आपला निसर्ग नक्कीच सक्षम आहे. कोकणात जो निसर्ग आहे, जो सह्याद्री पट्टा आहे, तो या सगळ्यावर काम करण्यासाठी सक्षम आहे. प्रत्येकाला, माणूस जरी प्राणी म्हटला तरी त्याला एक पोट दिलंय, ते पोट भरण्यासाठी 2 हात आहेत. एवढी व्यवस्था त्या निसर्गाने केलेली आहे. त्याच्यासाठी फिमेल हवी, त्याला मेटिंगची काहीतरी सोय केली पाहिजे. यासाठी फॉरेस्टने वधूवर सूचक मंडळ काढलंय का? जर आज ओंकारसाठी तुम्ही फिमेल शोधताय तर उद्या सकाळी आपल्याकडे फिरणारे गवेरेडे आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल? मग प्रत्येकासाठी वधूवर सूचक तुम्ही काढणार आहात का? आज माणूस जो आहे त्याच्यासाठी एखादी तुम्ही वधू शोधता, एक वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदवता. तसं तुम्ही आता वनतारात त्याचं नाव नोंदवलंय. म्हणजे हास्यास्पद ही गोष्ट आहे. हा सगळा खेळ चालू आहे. अक्षरशः भातुकलीचा खेळ करतो ना, जशी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात त्याप्रमाणे हा तो ओंकारचा खेळ चालवलाय त्यांनी, की त्याला एक मादा हवी आहे, त्याला एक वधू हवी आहे, त्याचं कुटुंब पुढे तयार होणार आहे. मग त्याचं रेशन कार्ड पण तयार करा ना कोकणातलं, पण ते कोकणातलंच असू दे, आम्ही सपोर्ट करू. ते गुजरातचं नको आहे, त्याचं रेशन कार्ड तयार करा, कोकणातलं करा. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे कोण माणसं आहेत, जे कोर्टमध्ये पण सांगतायत की त्याला फिमेलची गरज आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय वगैरे, तर फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या नावाने तुम्ही वधूवर सूचक मंडळ काढा, प्रत्येक प्राण्यासाठी वधू शोधा, त्याचं लग्न लावा, त्याच्यासाठी पत्रिका छापा. ब्राह्मणाची सोय मी स्वतः तुमच्या बरोबर राहून करेन. लाडू मी देतो, बस लागतील तेवढे लाडू मी देतो. आणि हा जो वनताराचा विषय आहे तो कुठून आला? म्हणजे आता समजा आपल्याकडे एखादा साप आला किंवा एखादा कुठला प्राणी आला तर त्याला रेस्क्यू करतात, आणि रेस्क्यू करून आपण काय करतो की जंगलामध्ये त्याच्या जागी जे आहे त्याला सोडून देतो. तर तसा प्रकार ह्याच्यासोबत का होत नाहीये? म्हणजे आपण सक्षम नाही आहोत की त्याची काही वेगळी नीड आहे? म्हणजे इकडे गुजरातला पाठवायची अशी काय गरज आली? मुळात एक त्याबाबत विषय मी 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधा, तुम्हाला त्याची उत्तरं लवकरच मिळतील. आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं कॅन्सर रिसर्च सेंटर कोणाचं आहे? आणि कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सरचं औषध तयार करण्यासाठी हत्तीसारख्या प्राण्याच्या रक्ताची गरज असते का? कोर्टात सुद्धा वनताराने ज्या वेळेला हे त्याला क्वारंटाईन करण्यासाठी परमिशन मागितली होती, तर त्यावेळेला त्यांनी त्याचं रक्त काढण्याची सुद्धा परमिशन मागितली होती. मग ते रक्त नक्की कॅन्सरसाठी जातंय का? काय यांचंच हे कॅन्सर सेंटर नसेल ना? याबाबत तुम्ही स्वतः विचार करा, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ओंकार एप्रिलमध्ये एक इन्सिडन्स घडला की सांगितलं जातंय की त्याने एका माणसाला मारलंय वगैरे वगैरे. तर मी त्या सगळ्या भाकड कथा म्हणेन, कारण आतापर्यंत तो ज्याप्रमाणे मनुष्यवस्तीत फिरतोय, माणसांच्या जवळ जातोय, काही फुटांच्या अंतरावर तो राहतोय, पण त्यांनी ह्या काही 3-4 महिन्यात त्यांनी एकही मनुष्यहानी केलेली नाहीये, कोणावर माणसावर त्यांनी हल्ला केलेला नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीबाबत नक्कीच आमच्या मनात संभ्रम आहे. पण ही घटना एप्रिलमध्ये घडली आणि ओंकार हा जो बाहेर पडला कळपातून, हा जूनच्या आसपास बाहेर पडलाय. मी एक्झॅक्ट टायमिंग नाही सांगू शकत, पण जूनच्या आसपास. मग आपल्या सिंधुदुर्गात जानेवारीपासून एखादी टीम कुठची तरी सर्वे करत होती. दोडामार्ग पट्ट्यापासून आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक गुजरात सारख्या राज्यांमधून आलेली एक टीम सर्वे करत होती. तो सर्वे कसला करत होती? मग जर त्यांचा सर्वे हा ओंकारसाठी नसावा का? मग ओंकार स्वतः कळपातून बाहेर आलाय का त्याला काढला गेलाय? याबाबत सगळ्या गोष्टीत एक आपल्या मनात संभ्रम निर्माण माझ्या वैयक्तिक होतोय. तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तरं मिळतील. ओके,
चालेल. या व्यतिरिक्त अजून काही असेल तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे अजून काही नाही, गरज? एक कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीने उभं राहण्याची गरज आहे या विषयासाठी, आपला कोकण वाचवण्यासाठी. मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे हायब्रिड असतील त्यांनी विषय सोडून द्या, पण जे कोकणातलं मूळचं रक्त आहे ना, ज्याच्या नसानसात कोकणचं रक्त फिरतंय, आज आता आपण कोकणचा जर इतिहास बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंवा त्या आधीपासून कोकणचे एक वैयक्तिक एक जी भावना आहे कोकण बाबतची किंवा कोकणचं जे वैयक्तिक रक्त आहे ना, हे निर्भीड रक्त आहे. जर कोकणचा माणूस रस्त्यावर येत असेल, फक्त एक गोष्ट तुम्ही विचार करून बघा की आम्ही रस्त्यावर येणार आहोत हे ज्या वेळेला समजतंय तेव्हा वनतारा कुठेतरी पाठीमागे जाते. म्हणजे आज त्या उद्योगपतीला, त्या करोडपती नाही खरगोपतीला आज आम्ही रोडपती कुठेतरी धडा शिकवायला जातोय. जर आम्ही फक्त एवढेच उभे आहोत ना, आमच्याबरोबर तुम्ही आलात तर तो देशाबाहेर जायला वेळ लागणार नाही. कोकणात पाऊल सोडा, कोकणाकडे वक्रदृष्टी सुद्धा त्याची पडू शकणार नाही जर तुम्ही साथ दिलीत तर. मग तुमची सगळ्यांची साथ आम्हाला फक्त हवी आहे. फुल न फुलाची पाकळी, जसा सिंहाचा नको पण खारीचा वाटा तरी तुमचा हवा. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष वेळ नाही देऊ शकलात तर तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही आमच्या आंदोलनात सहभागी व्हा. आणि हे जे ओंकारसाठीचं जे आंदोलन आहे तर त्यासाठी आपली कुठे लिंक वगैरे मी काहीतरी बघितलेलं ते आहे का? इन्स्टावर आमचं सेव्ह ओंकार हत्ती म्हणून पेज आहे. त्या पेजवर सगळं ऍक्टिव्हिटीज आमच्या चालत आहेत. आता याबाबतची लिंक वगैरे करणं किंवा त्याबाबत एक सक्षम लढा, हो ती लिंक आहे, पेटिशनची लिंक आहे, सह्यांची मोहीम आहे, तर त्याबाबत तुम्ही सगळे सहभागी आहात. पण यासाठी आम्ही असा जर सक्षम लढा, कारण एक मी स्पष्ट सांगू इच्छितो की अंबानी सारख्या आपल्या देश विकू पाहणाऱ्या राक्षसास जर मात द्यायची असेल तर आम्ही तेवढे आर्थिक सक्षम नाही आहोत. आम्हाला अर्थकारणाची गरज नाही आहे, आम्हाला पैशाची गरज नाही आहे, आम्हाला फक्त तुमच्या साथीची गरज आहे. तुमच्यासारखा एक माणूस उभा राहणं म्हणजे आमच्याकडे 1 कोटी रुपये पुढ्यात असल्यासारखं आहे. आम्ही नक्कीच त्याला लढा देऊ. धन्यवाद. तर अशी आहे ओंकार हत्तीची कहाणी. आणि तुम्हाला पण जर वाटत असेल की ओंकार त्याच्या घरी किंवा जंगलामध्ये जावा तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना. आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या साथीनेच आपण सर्वजण मिळून ओंकारला त्याच्या घरी पुन्हा पाठवू शकतो. ते भेडल्या माडांची झाडं आहेत ती सगळ्यात स्ट्रॉंग म्हटली जाते. म्हणजे चैन सॉ सुद्धा जो आपण वापरतो कटर, वूड कटर, त्याची चैन सुद्धा अक्षरशः एका पॉइंटला धार जाते, ते जळते म्हणतात. तर एवढं स्ट्रॉंग असतं ते. एवढं स्ट्रॉंग असतं. हे आहे इथे हे झाड बघा, बाजूला आहे ते, हे समोर आहे भेरली माड झाड. त्याने काल इन्सुलीमध्ये पूर्ण अक्षरशः उभं सोललं, त्याचा तुकडा काढला, त्याचा गर खाल्ला आणि वरची जी साल आहे ना जी स्ट्रॉंग असते, जे आपल्याकडे शेतीसाठी नांगरासाठी वगैरे इशाड म्हणतो आपण कोकणी भाषेत, तर ते जे वापरलं जातं ना ते झाड आहे. तर ते अक्षरशः चावून चावून त्यातला रस त्यांनी खाल्लाय. म्हणजे त्याच्या ताकदीचा अंदाज आपण घेऊ शकतो. म्हणजे तो आजारी नाही हे सांगायचं तुम्हाला. नाही, कॅपेबल आहे, तो किती स्ट्रॉंग आहे हे एक सांगायचं आहे. की तो जर आपल्या ह्याच्यावर ताकदीवर जर काहीतरी गोष्टी करायला गेला ना तर तो आपलं भरपूर नुकसान करू शकतो. बरोबर, म्हणजे तो काही करत नाही, काहीच करत नाही. तो जे करतोय ना तो खेळ करतोय फक्त, आणि आपलं पोट भरण्यासाठी तो थोडंफार काहीतरी खातोय असं आपण म्हणू शकतो. बरोबर. युपी बिहार पासून जे कामगार आहेत ना ते आपल्या कोकणात येऊन या भेडल्या माडांची पानं काढतात आणि ते विकतात. काय करतात त्याच्यापासून ते आपलं बुकेसाठी बनवलं जातं. आणि काही प्रायव्हेट ठिकाणी हत्तीसाठी खाद्य म्हणून सुद्धा ते जातं. अच्छा, म्हणजे ते हत्तीचं आवडतं झाड आहे. आवडतं झाड आहे ते. म्हणजे जशी त्याच्या खोडात सुद्धा नशा असते ना त्याची पानातही काही अंशी असावी. अच्छा. आणि रोज रात्री जर हायवेवर बघितलात ना आपल्या इन्सुली पट्ट्यात वगैरे तर किमान बक्षी रोज एक 10 ते 12 पेंडके जे आपण म्हणतो असे तेवढे बांधून बसमध्ये टाकून घेऊन गेले जातात बुकेसाठी. हो, बुकेसाठी वगैरे. ही ती पानं, ही बघा ही ती पानं, हे अशा प्रकारचं पान असतं जे बुकेमध्ये आपल्याला दिसतंय. बरोबर. ती पानं म्हणजे हे कोकणात ऑलरेडी चाललंय. युपी बिहारचे लोक, दिल्लीवाले जमिनी घेऊन लुटतायत. म्हणजे हे लोक अक्षरशः आपल्या कोकणला अर्धनग्न केलंय, आता पूर्ण नग्न करायच्या तयारीत आहेत. दिसतंय ना अशा आपल्याकडे देवस्थानं जाग्या जाग्यावर कोकणात आहेत. आणि ही सगळी देवस्थानं तो ओंकार आज फिरतोय म्हणून आम्ही त्याला राखणदार म्हणतोय. त्याच्याबद्दल जी एक देवतत्वाची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे ना ती याच सगळ्यांमुळे. हे सगळे देव आमच्या साथीला आहेत, नक्कीच ओंकारच्या साथीला आहेत. हो, ते आपण आता आलो तिथून ना. मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून नक्की मिळाली असतील.